मी एक व्हिडिओ बनवली होती की बुवा आता बिना मजूर तुम्ही शेतीतले सर्व कामं एकाच मशीनने करू शकतात आणि त्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं होतं की ह्या हिरा ब्रश कटरचा उपयोग करून तुम्ही तुमचं तण जमिनीच्या वरतून काढू शकतात, त्याचे काही मुळं जमिनीत राहिले असतील ते सुद्धा कट करू शकतात, काही तुमचे पीक काढायचे विषय असतो की हार्वेस्टिंग पीक वाढलं ते कट करायचं आहे ते पण याच्याने करू शकतात, सोबत तुम्ही सऱ्या पाडणं, पिकाला माती लावणं असे भरपूर कामं करू शकतात। तर त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये या शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की मग तुम्ही म्हणतात बॅकपॅक ब्रश कटर घेतलं पाहिजे, साईड पॅक का नको। हे बघा, ब्रश कटर म्हणजे या मशीनमध्ये दोन प्रकार येतात। हे जे ब्रश कटर आहे ना हे बॅकपॅक आहे, म्हणजे हे इंजिन तुमच्या पाठीवर जातं, तिथून फ्लेक्झिबल शाफ्टने हा लोड पुढे येतो आणि त्याला असा एक रिजिड शाफ्ट लावून तुम्ही तुमच्या शेतातले कामं करतात। तर हिच्यात काय होतं की तुमचे दोघे हात फ्री असल्यामुळे काम करणं सोपं होतं आणि इंजिनचं वजन तुमच्या पाठीवर गेल्यामुळे ही जी काही अटॅचमेंट आहे तिचं वजन जमिनीवर जातं आणि तुम्हाला तिथे ताकद नाही लावावी लागत। याच्या व्यतिरिक्त साईड पॅक ब्रश कटर येतं की त्याला फ्लेक्झिबल शाफ्ट नसतो, सरळ ह्या रॉडला इथे इंजिन असतं पुढे अटॅचमेंट असते आणि असा एक बेल्ट इथे लावून याला एका बाजूला केलेलं असतं, म्हणून ते साईड पॅक होतं। आता हिच्यात काय होतं की मध्यभागून तुम्ही त्याचं वजन झेडलेलं आहे तर ते सीसॉ होत राहतं, तुमचं इंजिनचं वजन खाली जात राहतं, तुमची अटॅचमेंट वर येत राहते, म्हणून तिच्याने काम करणं कठीण जातं। आणि म्हणूनच मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही बॅकपॅक ब्रश कटरच विकत घ्या।